Dear students, today's video is about punctuation. Punctuation म्हणजे विराम चिन्हांचा उपयोग. परीक्षेमध्ये 9वीच्या आणि 10वीच्या पंक्च्युएशनसाठी एक प्रश्न असतो आणि त्याची तयारी आपल्याला करावी लागते. Punctuation. The purpose of punctuation is to make the meaning of a sentence clear. म्हणजे प्रत्येक वाक्याचा अर्थ स्पष्ट झाला पाहिजे यासाठी काही विराम चिन्हांचा उपयोग आपल्याला करावा लागतो. The punctuation marks are capital letter, then full stop, question mark, then exclamatory marks, comma, then colon, then apostrophe, quotation mark. These are the main punctuation mark. For that we have an example on the blackboard. Ram, comma, my friend, comma, is ill. Ram, comma, my friend is ill. These are two sentences, but they have their own meaning. In the first sentence, Ram is my friend and he is ill. राम हा माझा मित्र आहे आणि तो आजारी आहे. या ठिकाणी इथे कॉमा आणि इथे कॉमा दिल्यामुळे अशा दोन वाक्य या ठिकाणी तयार झालेले आहेत. राम इज माय फ्रेंड अँड ही इज इल. म्हणजे आपल्याला अर्थ लावताना ॲम्बिग्युअस म्हणजे थोडं कन्फ्युजिंग होतं, किचकट होतं. ते स्पष्ट होण्यासाठी विरामचिन्हांचा उपयोग आपल्याला करावा लागतो. सेकंड सेंटेन्स, राम कॉमा माय फ्रेंड इज इल मीन्स आय एम टेलिंग राम दॅट माय फ्रेंड इज इल. मीन्स आय एम टेलिंग राम माय फ्रेंड इज इल. असं वाक्य शब्द वाक्यातील तेच आहे, परंतु आपण विरामचिन्ह दिल्यामुळे त्या वाक्याचा अर्थ बदललेला आहे. द पर्पज ऑफ द पंक्च्युएशन मार्क इज टू मेक द मीनिंग ऑफ द सेंटेन्स क्लियर. नाउ वी हॅव फर्स्ट पंक्च्युएशन मार्क दॅट इज कॅपिटल लेटर. कॅपिटल लेटर्स म्हणजे शब्द वाक्यातील पहिले शब्द हे कॅपिटल लिहिले पाहिजे. आता बघा, नंबर 1, मी या अर्थाचा आय हा नेहमी कॅपिटल असला पाहिजे. मग तो वाक्याच्या सुरुवातीला असेल किंवा वाक्याच्या मध्ये असेल, आय हा शब्द नेहमी कॅपिटल लिहिला पाहिजे. नंबर 2, प्रोनाउन्स मीन्स प्रॉपर नाउन्स. प्रॉपर नाउन्स म्हणजे आपण दिलेलं एखाद्या व्यक्तीला वस्तूला दिलेलं जे नाव आहे, एखाद्या नदी असेल अशांना दिलेलं नाव त्याला प्रॉपर नाउन म्हणतो आणि त्या नावाचं पहिलं आद्याक्षर हे कॅपिटल असलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, गंगा हे नाव आहे. एक नदीचं नाव पण असू शकतं आणि एखाद्या मुलीचं नाव असू शकतं, एखाद्या स्त्रीचं असू शकतं. त्याचा पहिला शब्द कॅपिटल लिहिला पाहिजे. दुसरा, हरी हे पुरुषवाचक नाम आहे म्हणून याचा एच कॅपिटल आपण काढतो. इंडिया आपल्या देशाचं नाव आहे म्हणून आय हा कॅपिटल, म्हणून त्याचा पहिला शब्द हा कॅपिटल लेटरमध्ये लिहिला पाहिजे. नंबर 3,
पदव्या, पारितोषिक, किताब आणि पद ह्या शब्दांचे पहिले शब्द कॅपिटल लिहिले पाहिजे. फॉर एक्झाम्पल BA ही पदवी आहे म्हणून B कॅपिटल, A कॅपिटल आणि त्याच्या बाजूला त्याच्या पुढे पूर्णविराम द्यायचा आहे. हे शब्द पदव्याचे शब्द कॅपिटल. पारितोषिक असेल तर इथे ब्रेवरी अवॉर्ड हे पारितोषिक आहे, पारितोषिकाचं नाव आहे, किताब आहे म्हणून त्याला आपण B ब्रेवरीचा B आणि अवॉर्डचा A हे शब्द सुरुवातीचे कॅपिटल लिहिले पाहिजे. गव्हर्नर हे पद आहे आणि कुठलंही पद असेल तर त्याचा पहिला शब्द हा कॅपिटल लिहिला पाहिजे. नंबर 4 दिवसाचे किंवा महिन्याचे. दिवस म्हटलं संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, फ्रायडे याचे पहिले शब्द कॅपिटल लिहिले पाहिजे. महिने असतील मार्च, एप्रिल, मे, जून. फॉर एक्झाम्पल बघा मार्च आहे, हा मार्च महिना, मार्च असेल, एप्रिल असेल याचे पहिले शब्द कॅपिटल लिहिले पाहिजे. मंडे किंवा संडे हे दिवस आहेत म्हणून दिवसाचा प्रत्येक शब्द सुरुवातीचा कॅपिटल लिहिला पाहिजे. शासनाची खाती किंवा विभाग किंवा शाखा याचे पहिले शब्द कॅपिटल असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल सुप्रीम कोर्ट, सुप्रीमचा S कॅपिटल, कोर्टचा C कॅपिटल. दुसरं राज्यसभा, लोकसभा असतं तर इथं राज्यसभा, राज्यसभेचा R कॅपिटल, सभेचा S कॅपिटल. त्यानंतर शासनाचं डिपार्टमेंट आहे होम डिपार्टमेंट, H कॅपिटल, D कॅपिटल. नेक्स्ट कोणत्याही वाक्याचे पूर्णविरामच्या नंतर नव्यानं वाक्य सुरू होतं, असं पूर्णविरामच्या नंतर जे वाक्य नव्यानं सुरू होतं अशा नवीन सुरू होणाऱ्या वाक्याचे पहिलं आद्याक्षर हे कॅपिटल लिहिलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल दे आर माय रिलेटिव्स. दे सुरुवातीला हा कर्ता जरी असला तरी याचा पहिला शब्द हा कॅपिटल घेतला पाहिजे. त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यात सुरुवात आय न झालेली आहे म्हणून आय हा कॅपिटल असेल. आय आस्क मदर, मदर हे नाम आहे, रिलेशन दर्शवणारं नाम आहे, ते सुद्धा त्याचा पहिला अद्याक्षर कॅपिटल लिहिलं पाहिजे. परंतु त्याच्या पुढे बघा आय आस्क मदर इफ आंट वॉज ॲट होम म्हणजे रिलेशन दर्शवणारी आंट हा शब्द आहे म्हणून A कॅपिटल आपण इथे काढलेला आहे. म्हणून सुरुवातीचा आय कॅपिटल, मदरचा M कॅपिटल आणि आंटचा A कॅपिटल. परंतु याला अपवाद म्हणून जर अशा आंट रिलेशन दर्शवणाऱ्या नावाच्या आधी जर एखादी प्रोनाउन आलेलं असेल, पजेसिव्ह प्रोनाउन, फॉर एक्झाम्पल ही सॉ हिज फादर. आता हिज हे प्रोनाउन आहे, आता त्याच्यानंतर आलेला F हा कॅपिटल राहणार नाही कारण इथे प्रोनाउन आलेला आहे म्हणून. परंतु सुरुवातीचा शब्द ही असल्यामुळे त्याचा H कॅपिटल आपण लिहितो. अशा पद्धतीने कॅपिटल लेटर पंक्च्युएशनच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे आणि आपलं लिखाण प्रभावी करण्यासाठी आणि लिखाणाचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी आपल्याला पंक्च्युएशन मार्क्स देणं गरजेचे असते. म्हणून हे पंक्च्युएशन मार्क्स आपल्याला शिकायचं आहे. विरामचिन्हामधला सेकंड पंक्च्युएशन मार्क इज फुल स्टॉप. पूर्णविराम चिन्ह. पूर्णविराम चिन्ह हे स्टेटमेंट म्हणजे विधानात्मक वाक्याच्या शेवटी दिल्या जातं आणि इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि म्हणजे आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला जातो. फॉर एक्झाम्पल ही इज माय नेबर, वाक्य संपलं, पूर्णविराम दिला. हे विधानात्मक वाक्य आहे, विधानात्मक वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला. लुक ॲट द बर्ड हे आज्ञार्थी वाक्य आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. अशाही वाक्याच्या शेवटी पूर्णविराम दिला पाहिजे. जिथे वाक्य संपलं तिथे पूर्णविराम दिला पाहिजे. थर्ड पंक्च्युएशन मार्क इज कॉमा. या पद्धतीने अवतरण चिन्ह स्पष्ट करण्यासाठी, अवतरण चिन्ह म्हणजे रिपोर्टेड स्पीच, हे स्पष्ट करण्यासाठी आपल्याला कॉम्याचा उपयोग करावा लागतो. फॉर एक्झाम्पल ही सेड आय एम गोईंग.
आय एम गोईंग हे रिपोर्टेड स्पीच आहे, वक्त्याच्या तोंडचं बोलल्या गेलेलं वाक्य आहे. हे वेगळं दर्शवण्यासाठी इथे ही सेडच्या नंतर कॉमाचा उपयोग केलेला आहे आणि रिपोर्टेड स्पीच हे डबल इनोटेड कॉमामध्ये दाखवलेलं आहे. डबल इनोटेड कॉमा आपण ते पाहणारच आहोत, परंतु रिपोर्टेड स्पीच वेगळं दर्शवण्यासाठी कॉमाचा उपयोग केला जातो. नंतर एकाच जातीचे नाम किंवा शब्दसमूह दोनपेक्षा जास्त आल्यास ते वेगळे दर्शवण्यासाठी सुद्धा कॉमाचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, रजनी वेगळं दर्शवलेलं आहे. माय सिस्टर इज व्हेरी पंक्च्युअल. इथे रजनी म्हणजे नाम हे वेगळं दर्शवलेलं आहे, ते वेगळं दर्शवण्यासाठी आपण इथे कॉमा दिलेला आहे. त्याचप्रमाणे यस ऑब्लिक नो ऑब्लिक ऑफकोर्स उत्तरानंतर वाक्य जोडून आल्यास यस नो किंवा ऑफकोर्स, याच्यानंतर उत्तर जोडून आल्यास यस नो हे शब्द वेगळे दर्शवण्यासाठी कॉमाचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, इथे यस कॉमा आय एम राईट पूर्णविराम, म्हणजे यस हा शब्द वेगळा दर्शवण्यासाठी कॉमाचा उपयोग होतो. नंबर नेक्स्ट, वाक्यात एकाच जातीचे दोन किंवा अधिक शब्द आल्यास ते वेगळे दर्शवण्यासाठी सुद्धा कॉमाचा उपयोग होतो. फॉर एक्झाम्पल, शी इज पुअर, शी इज ओल्ड अँड वीक, म्हणजे हे सगळे एकाच जातीचे शब्द आहेत. पुअर हे विशेषण आहेत, एकाच जातीचे विशेषण पुअर, ओल्ड, वीक हे वेगळे दर्शवण्यासाठी पुअरच्या नंतर कॉमा दिलेला आहे. म्हणजे हे विशेषण वेगवेगळं दाखवलेलं आहे आणि दोन विशेषणाच्या नंतर अँड देऊन नंतर विशेषण जोडलेलं आहे. परंतु पहिलं विशेषण किंवा एकापेक्षा जास्त विशेषण, एकाच जातीचे शब्द, नाम असतील, विशेषण असतील, ॲडव्हर्ब असतील, ते वेगवेगळे दर्शवण्यासाठी आपल्याला कॉमा द्यावा लागतो. पंक्च्युएशन मार्कमध्ये विरामचिन्हांच्या उपयोगात नंबर 4 इज क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह आपण साधारणतः प्रश्नाच्या शेवटी देतो. व्हेअर आर यू गोईंग, आपण विचारतो व्हेअर आर यू गोईंग, तुम्ही कुठे जात आहे. जर प्रश्नार्थक वाक्य आपण बनवलं तर प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी आपल्याला प्रश्नचिन्ह दिलं पाहिजे. व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय, असा प्रश्न विचारला, अशा प्रश्नार्थक वाक्यांच्या नंतर प्रश्नचिन्ह दिलं पाहिजे. नंबर 5, द एक्सक्लॅमेटरी मार्क्स उद्गारवाचक चिन्ह. हाऊ ब्युटिफुल, किती सुंदर असं जर म्हणायचं आहे, उद्गारवाचक आपण वाक्य जर लिहिलं तर उद्गारवाचक चिन्ह द्यायला विसरायचं नाही. व्हॉट अ ब्युटिफुल प्लेस इट इज, एक्सक्लॅमेटरी मार्क. म्हणजे एक्सक्लॅमेटरी वाक्य असेल तर एक्सक्लॅमेटरी मार्क दिला पाहिजे, क्वेश्चन असेल तर क्वेश्चन मार्क दिला पाहिजे. नंबर नेक्स्ट 6, इन्व्हर्टेड कॉमा. पंक्च्युएशन मार्क करण्यासाठी दिलेल्या वाक्यामध्ये इन्व्हर्टेड कॉमा येतोच येतो. अत्यंत महत्वाचा हे मार्क आहे इन्व्हर्टेड मार्क. इन्व्हर्टेड कोटेशन आपण त्याला म्हणतो, कोटेशन, डबल इन्व्हर्टेड कॉमा. डबल इन्व्हर्टेड कॉमा म्हणजे या पद्धतीने प्रत्यक्ष बोलल्या गेलेलं जे वाक्य असतं त्या वाक्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकायचं असतं, म्हणजे असतं. फॉर एक्झाम्पल, आय आस्क रमेश, मी रमेशला विचारलं, आय आस्क रमेश हु इज पायल, हु इज पायल, म्हणजे हे माझ्या तोंडून उद्गारलेलं वाक्य आहे, ते वेगळं दर्शवण्यासाठी डबल इन्व्हर्टेड कॉमाचा उपयोग केलेला आहे. इथे स्टेटमेंट असू शकेल किंवा क्वेश्चन मार्क असेल किंवा एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स असेल, तर बोलल्या गेलेलं कुठलंही वाक्य असेल त्याला डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलं पाहिजे. आय आस्क रमेश डबल कॉमा into double inverted comma who is Payal, question mark, and double inverted comma close. Next sentence, what does the word
रोबोट मीन. आता हे पूर्ण वाक्य हे रिपोर्टेड स्पीच आहे म्हणून त्याला सुरुवातीला डबल इनवर्टेड कॉमा आणि क्वेश्चन असल्यामुळे क्वेश्चनच्या नंतर इनवर्टेड कॉमा देऊन कंप्लीट. त्याचप्रमाणे आज्ञार्थी वाक्य आलेलं आहे. डोंट लेट पायल लीक यू. हे बोलल्या गेलेलं रिपोर्टेड स्पीच आहे. रिपोर्टेड स्पीच दर्शवण्यासाठी डबल इनवर्टेड कॉमाचा इथे उपयोग केलेला आहे आणि इथे कॉमा देऊन मामा टोल्ड मी असं लिहिलेलं आहे. म्हणजे इनवर्टेड कॉमा हा द्यावाच लागतो. पंक्च्युएशनसाठी दिलेल्या वाक्यामध्ये डबल इनवर्टेड कॉमाचा उपयोग करायचा 99% करावा लागतो. त्यासाठी इनवर्टेड कॉमा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुमच्या लक्षात आलेलं असेल की वक्त्याच्या तोंडचं जसंच्या तसं वाक्य जे असेल त्याला ते प्रश्नार्थक वाक्य असेल, स्टेटमेंट असेल किंवा इम्परेटिव्ह सेंटेन्स असेल त्या वाक्याला डबल इनवर्टेड कॉमामध्ये आपण टाकलंच पाहिजे. नंबर 7 अपॉस्ट्रॉफी. अपॉस्ट्रॉफी म्हणजे शब्दाच्या डोक्यावर चिन्ह देणे त्याला अपॉस्ट्रॉफी असं म्हणायचं. अपॉस्ट्रॉफीचा उपयोग शब्दाचे शॉर्ट फॉर्म इजंट याचा लॉंग फॉर्म आहे इज नॉट आणि इज नॉटचा शॉर्ट फॉर्म जर वापरायचा असेल तर इजंट. त्यानंतर आय हॅव याचा शॉर्ट फॉर्म आय यू. व्हॉट्स व्हॉट इज किंवा व्हॉट याचा शॉर्ट फॉर्म व्हॉट्स हे दर्शवण्यासाठी अपॉस्ट्रॉफीचा उपयोग होतो. त्याचप्रमाणे चा ची चे ही षष्ठी विभक्ती आहे. या विभक्ती दर्शवण्यासाठी एक वचन म्हणजे विभक्ती दर्शवण्यासाठी चा ची चे इथे पहा गर्ल्स नेम. गर्ल्स नेम म्हणजे इथे गर्ल्स म्हणजे एका मुलीचं एका मुलीचे नाव. गर्ल्स नेम म्हणजे एका मुलीचे नाव. इथे डॉग्स टेल एका कुत्र्याची शेपटी. परंतु इथे मात्र गर्ल्स हा शब्द आणि हा शब्द याच्यामध्ये फरक दिसतो तुम्हाला. इथे गर्ल या शब्दानंतर अपॉस्ट्रॉफी देऊन यस लिहिलेला आहे. याचा अर्थ होतो एक मुलगी एका मुलीचे. आणि इथे गर्ल्स पूर्ण शब्द लिहून झाल्याच्या नंतर त्याच्या डोक्यावर आपण काय केलेलं आहे इथे अपॉस्ट्रॉफी दिलेला आहे म्हणजे अनेक मुलींचे. गर्ल्स हॉस्टेल असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा त्या हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या अनेक मुली असतात ते दर्शवण्यासाठी अपॉस्ट्रॉफीचा उपयोग होतो. जसं बॉईज हॉस्टेल अनेक विद्यार्थ्यांचे म्हणजे एका मुलीचं आणि हे अनेक मुलींचं. चा ची चे असं दर्शवण्यासाठी अपॉस्ट्रॉफीचा उपयोग होतो. अँड नेक्स्ट द कोलन. कोलन म्हणजे दोन टिंब. एखादी व्याख्या जर स्पष्ट करायची असेल तर त्याच्या पुढे व्याख्या आपण दर्शवण्यासाठी या कोलनचा उपयोग करतो. किंवा याला अपूर्ण विराम असंही म्हणतात. किंवा वाक्यापुढे येणारी नावे वस्तू यांची यादी दर्शवण्यासाठी सुद्धा कोलनचा उपयोग केला जातो. याला कोलन म्हणतात. फॉर एक्झाम्पल शेक्सपियर्स ट्रॅजेडीज आर नंबर 1 हॅमलेट, किंग लिअर, मॅकबेथ. म्हणजे ही यादी दर्शवलेली आहे ती दर्शवण्यासाठी किंवा एखादी व्याख्या दर्शवण्यासाठी आपण कोलनचा उपयोग करतो. These were the some punctuation marks we have studied.